आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। मराठा आरक्षणाबद्दल मोठी बातमी समोर येते। मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे। ती समिती येत्या 8 दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंच्या मागणीनंतर राज्य सरकारने ही समिती स्थापन केली आहे। मात्र जरांगे अद्यापही उपोषणावरती ठाम आहेत। आता त्यांनी सरकारला 8 दिवसांची मुदत दिलेली आहे। आणि आज जो 4 दिवसाचा कालवेळ दिला होता त्यामध्ये आज त्या 4 दिवसाच्या वेळेत आज दुसऱ्या दिवसाची योगायोगाने त्यावेळी सुद्धा झाली। म्हणजे निर्णय घ्यायला असं घ्यायचं असं तर अडचण नाही। त्यामुळे 4 दिवसाच्या मध्ये आली होती। आजची पत्रकार परिषद अचानक बोलवण्याचं कारण 4 दिवसानं वेळ होऊन गेल्याच्या नंतर परत सरकारनं वेळ मागण्यापेक्षा परत सरकारनं आणखी 2 दिवस 4 दिवसाची मुदत वाढवण्यापेक्षा कागदपत्र नाहीयेत, काही दस्तावेज नाहीयेत, काही पुरावे नाहीयेत, ज्याला अध्यादेश जर काढायचं म्हणलं तर सपोर्ट पाहिजे असं परत मंत्रिमंडळातले काही मंत्री महोदय सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणू नये म्हणून दिलेल्या 4 दिवसाचा जो वेळ आहे आणि तुम्हाला अधिकृत त्या वेळेच्या पहिल्याच दिवशी जर तुम्हाला कागदपत्र मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्याअभावी जर त्याला वेळ लागणार असेल तर माननीय राज्य सरकारला आणि समितीला एका दिवसात तुम्हाला अध्यादेश GR काढता येईल एवढे पुरावे आम्ही आत्ता आपल्याला द्यायला तयार आहोत। सरकारनं या ठिकाणी यावं, परंतु आता कारण सांगूनही 4 दिवसात होणार नाही। मराठवाड्याच्या आरक्षणासाठीचे ही कागदपत्र आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येईल, अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, घरी पण आहेत आणि इथं पण आहेत। आम्ही समितीकडे देण्याचं ठरवलं। अमूल्य वेळ वायाला घालायचा नाही। 4 दिवसाचा सरकारचा अमूल्य वेळ जनतेच्या कामाला यावा, वायाला जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना जर नसतील तर पुरावे द्यायला तयार आहोत। सरकारनं यावं, पुरावे घेऊन जावेत, म्हणजे पुढचे आणखीन 2-3 दिवस सरकारचे वाचतील। सरकार समाजाचं जनतेचं काम करायला रिकामं होईल। 1 दिवसात अध्यादेश निघल एवढे कायदेशीर पुरावे त्यांना आपण देण्यास तयार आहोत। तुमच्या समोर हैदराबाद पासूनचे सगळे डॉक्युमेंट आपण आणलेले आहेत, आपल्याकडे घरी पण आहेत, फक्त ते आणायला गेलो नाही, ते आल्याच्या नंतर देऊया। हे पूर्णचे पूर्ण आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत। आणखीन यापेक्षाही जास्तीचे पुरावे आहे की जाताना ते जितके त्यांना सपोर्टला लागतील तितके आहेत। म्हणजे त्यांना जर रिक्षा भरून पाहिजे असले तर तितके पण आहेत, त्यांना एखादं टिपर लागत असेल भरून तर तितके पण आहेत, आणि त्यांना मनातून निर्णय घ्यायचा इच्छाशक्ती झाली तर ह्या एकाही कागदावर होऊ शकतात। म्हणून सरकारला आता आमची विनंती आहे, तुमचा वेळ वायाला जायला नको। 4 दिवसाचा वेळ हा खूप मोठा वेळ आहे तुम्हाला,
तुम्हाला सगळ्या जनतेचं काम करायचं आहे आणि आम्हालाही तुम्हाला वेठीस धरायचं नाही. परत तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आता विधानसभा नाही. हे कागद विधानसभा जरी नसली, हे कागद आम्ही देतो हे राज्यपालाची परवानगी घेऊन आपण वटहुकूम काढू शकता. विधानसभा नसली तरीही इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला देत आहोत. आता सरकारनं 1 महिन्याची मुदत मागण्याची आवश्यकता नाही आणि 4 दिवसाची सुद्धा नाही. एका दिवसात राज्यपालांची परवानगी घेऊन आपण विधानसभा नसल्या कारणानं आपण त्यांची परवानगी घेऊन वटहुकूम काढू शकता. आता 5 वर्ष तुम्हाला समितीवरती काम करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, महिनाभर सुद्धा नाही. आणि तुम्ही आत्ताही आले तरी उद्या संध्याकाळपर्यंत वटहुकूम निघल. इतके पुरावेत आणि तितके तज्ज्ञ सुद्धा मी तुमच्यासोबत पाठवायला तयार आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेला प्रामाणिक मतानं सांगतो, आता आपण तज्ज्ञही द्यायला तयार आहेत, आता आपण पुरावेही द्यायला तयार आहेत. आता सरकारनं वेळ मागू नये. आता आपल्या आंदोलनाची चूक नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्यावं. महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा पुन्हा आवाहन करून सांगतो की आपण सरकारला पुरावे द्यायला तयार आहोत. त्यांना कुंकड फिरण्याची गरज नाही. दुसरं, कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी आपण त्यांना तज्ज्ञ द्यायला तयार आहोत. क्रमांक 3, आता विधानसभा नसल्यानं राज्यपालांची परवानगी घेऊन एखादा कायदा बनवण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. राज्य सरकार राज्यपालांची परवानगी घेऊन वटहुकूम जारी करू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक हे आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही हे स्वीकारून हे सगळे कागदपत्र घेऊन मराठा समाजाचा आता तरी कल्याण करावं. आता 4 दिवस द्या आणि महिना द्या आणि उगाच मग आता पुढच्या बैठकीत बोलन तुमचं काय चाललंय. धन्यवाद. एक प्रश्न आहे की आज कॅबिनेटची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे असं तुम्हाला अपेक्षित होतं, काल शिष्टमंडळाने सांगितलेलं होतं. आतापर्यंत तुम्हाला निरोपाची अपेक्षा होती का? सरकारकडून कुठेतरी प्रतिनिधी तुमच्याशी फोनवर तरी संवाद साधायला हवा होता का? नाही, आता ती अपेक्षा दादासाहेब आम्ही जवळपास आता सोडूनच दिलेली. तसे ते मनानेच भाऊ काल गिरीश भाऊ बोलले होते की मी वापस येणार, पण ते काय वापस आले का ते काय रुसण्याचा भाग नाही आणि ते आलेच पाहिजेत असाही आमचा हट्टाच नाही. आम्ही 4 दिवस दिल्याच्या नंतर मधी विनाकारण वेठीस धरणं ते आंदोलक मी नाही की उगाच वेठीस धरायचं. येतो म्हणले होते का आले नाही मग तुम्ही करणार नाहीत. आम्ही संधी दिली सरकारला, आम्ही स्वतःहून सरकारला संधी दिली. तुमचे कागदपत्र प्रशासन स्तरावरचे, आमचे कागदपत्र, तुमचा वेळ वाचन. तुम्ही तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला एखादा कायदा बनवण्यासाठी सपोर्ट पाहिजे. तुमची समिती काम करते, तुमची समिती वर्षात डाटा गोळा करेन तेवढा एका दिवसात आम्ही तुम्हाला द्यायला तयार. म्हणजे तुमचा वेळ वाचन आम्ही सपोर्ट करायला. तुम्ही 4 दिवसांनी परतही म्हणले वेळ पाहिजे तरी आता त्या आम्ही ठरवूयात आता काय असेल ते. परंतु आम्ही तुमचं सगळं वेळ वाचवायला होता. तुम्हाला कारण सांगायला जागा ठेवत नाहीत, आम्हाला कारण सांगायला आम्ही जागा ठेवत नाही. याचा अर्थ असा होतो की आम्हाला आंदोलन लांबवायचं नाही आहे, आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. आता तुमची भावना तशी व्हावी, हे आंदोलन लांबवायचं नाही आहे, चिरडायचं पण नाही आहे आणि मराठ्यांना पण न्याय द्यायचा आहे. या आता सरकारच्या सुद्धा भावना असल्या पाहिजे. आता इतकं तुम्हाला आम्हीही देतोय. आता फक्त याला प्रशासकीय स्तरावर अहवाल तयार करू. तुम्ही हे मान्य करून समाजाला आता कायद्याच्या चौकटीत बसून द्या. कारण हे सगळं कायद्याच्या चौकटीतलं आहे. 4 दिवस तुम्ही सरकारला दिले, ते सरकारने घेतले की नाही घेतले तुम्हाला संदेश आलेला नाही आमचा. कारण शिष्टमंडळ परत येऊन तुम्हाला बोलणार होतं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून. तुम्ही तर तुमचा वेळ दिलेला 4 दिवसाचा, पण सरकारने तो आक्षेप केला की नाही हे माहीत नाही ना. आमची सरकारने त्याचं सांगायला, त्यांनी जरी आक्षेप केला नसेल आक्षेप तरी महिन्याचा धरून चला. एका दिवसात दिलं तुम्हाला. तुम्ही महिन्याचे डाटा जमा करणार आहेत, महिन्याची मुदत आम्हाला मागताय ना तुम्ही.
तुम्ही महिनाभर जो डाटा जमा करणार आहे तर आम्ही देतो ना तुम्हाला. तुम्ही जिथून जाऊन आणणार आहे तिथूनच आम्ही आणलेला आहे. तुम्ही जिथं जाणार आहे तिथूनच आम्ही आणलेला आहे. तुम्हाला महिनाभर तुमचा वेळ वायाला घालण्यापेक्षा, हे 4 दिवसाचा घालण्यापेक्षा, आम्ही पत्रकार परिषद ही काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी नाही घेतली. ही प्रेस याच्यासाठी घेतली की माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही. मी फोनवर सांगितलं असतं की बाबा 4 दिवसांनी तुमच्या पळापळ होण्यापेक्षा आणखीन 2-3 दिवस तुमच्या हातात येत, सगळे कागदपत्र, सगळे पुरावे आम्हीच तुम्हाला देतो. तुम्हाला कुठं पळायची गरज नाही. वटहुकूम काढू घ्या. म्हणजे तुम्हाला 4 दिवसांनी, तुम्ही समाजाला म्हणू शकत नाहीत आम्हाला कागदपत्राची, दस्तऐवजीची अडचणी म्हणून आम्ही आणखी वेळ मागतो. ते आम्ही द्यायला लागलो आधीच तुम्हाला. महिन्याचे, वर्षाचे, एखादीच मुदत तुम्हाला पुढे घेण्यापेक्षा आत्ताच द्यायला होतं. पण सर, तुम्ही आता म्हणाले की आम्ही सरकारला वेठीस धरत नाही, सरकारने लवकर निर्णय घ्यावा. पण नेमकं सरकारची काहीतरी अडचण असेल, त्या संदर्भात तुम्हाला शिष्टमंडळ सांगितलं असेल, त्यांची अडचण तुम्ही समजून घेताना कमी पडतं असं वाटतंय का? त्यांची अडचण आम्ही समजून घेणारे कोणी नाही. त्यांनीच आमची जनतेची अडचण समजून घेतली पाहिजे. तरी पर्याय म्हणून आम्हीच त्यांची अडचण समजून घेऊन आम्ही त्यांना तज्ज्ञासह डॉक्युमेंट द्यायलो. ही भारतातली पहिली घटना असेल. ही अतिशयोक्ती नाहीये. सरकारने कागदपत्र जमा करायचे, सरकारने समिती करायची, सरकारचं काम सरकारनं करायचं, जनतेने काम मागणी करायचं. मागणी करून पर्याय आम्हीच द्यायलो, पुरावे आम्हीच द्यायलो. तरी द्यायचं नसेल तर मग आंदोलनाला आम्ही वेठीस नाही धरत, जनतेला आम्ही वेठीस नाही धरत, सरकारच वेठीस धरतंय याचा असा अर्थ निघू शकतो, अशी दाट शक्यता आहे. मनोजराव, 2 बैठका झाल्या. राजकारण आता होतं यामध्ये, असं सुद्धा आरोप होतं. सरकारला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट पक्षाच्या ध्येय धोरणाने इथं बसला आणि सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता, असा सुद्धा आरोप केला जातो. म्हणजे तुमच्या आंदोलनात आता राजकारण शिरते असं तुम्हाला वाटतं? मी समजतच नाही त्या गोष्टीला काय. कारण माझ्या समाजाला माहिती आहे माझा समाज काय आणि मी काय. ते राजकारण घुसलन फसलन, ते उद्योग बघ म्हणा तिकडं. तो ते कोण म्हणतो त्याला पडू नको तू. हे मराठवाड्याचं गबाळ जमलेले आणि खानदानी पोराने आंदोलन उभा केलेले. हे काय कोणत्या राजकारण फाचकारण्याने केलेलं नाही. जातवान पोर आहेत हे सगळे, महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले. आम्ही आमच्या गरिबाचे लेकरत, आमच्या भाकरे खातो, चटण्या आणतो आणि इथं उघड्यावर झोपतो. इथं काय डाग पिकलं नको. तू जर नाव कळालं ना, तू टांबराळच वाजेल म्हणा मग मी. हो, कोण आरोप करणार ते? कुणबी हा ओबीसीचाच एक पर्याय आहे. पण आता ओबीसी संघटनाच्या वतीनं आम्ही मराठ्यांपेक्षा मोठं आंदोलन करू असं काही संघटनांचं म्हणणं आहे, जसं ते आज सांगतात. जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर. पूर्वीपासूनच आम्हाला ओबीसीतून आरक्षण आहे. ओबीसीच्या क्रमांक 83 वरती मराठा आणि कुणबी एकच आहे, असा शासनाचं सर्क्युलर आहे. ओबीसीची यादी आहे. आम्ही पूर्वी ओबीसी बांधवांनी आपण समन्वयानं घेऊ. तुम्ही तुमचं घ्या, आम्ही आमचं घेऊ. आपण भाऊ राहू. हे वरचे काय लय नीट नाहीत. हे वरचे दोन्ही आपलं चांगलं होऊ देणार नाहीत. विनाकारण हे एकाचं 2 सांगतील. वरच्याचं तुम्ही ऐकायचं नाही, आम्ही ऐकायचं नाही. आपण एकमेकाचं समन्वयाने करायचं. मराठ्यांच्या गरिबाच्या पोराला मिळू द्या, तुम्ही घ्या. परत आम्हाला मिळाल्यावर कमी पडत आपण सगळेजण वरचं वाढायसाठी तुटून पडू. मी आहे तुमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कसं कचाड्यात मिळून दाखवतो बघा तुम्ही. ओबीसी बांधव, मराठा बांधव, सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा आपण एक जीवानं राहू. यांचं ऐकून उगाच आपण एकमेकावर चिकलफेक करायची बी नाही आणि यांनाच उलट आपल्या जाळ्यात गुंतवायची. हे आपल्याला दरबारीने आपल्याला एकामेकाला अंगावर घालतात. ओबीसी बांधवांनो, मराठा बांधवांनो, तुम्हाला सांगतो एवढं आपल्याला अंगावर घालतात. यांचंच आपल्याला काहीतरी धोरण लावावं लागेल. आता आपण एकमेकाला देऊ लागा. मला आम्ही फार त्रास देणार नाही, पण एक असा विषय आहे, 4 दिवसाची ही मुदत तुम्ही दिली, आज 1 दिवस संपलेला आहे. आतापर्यंत काही निरोप आलेला नाही. यापूर्वी ज्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी, सरकारकडून ज्या अडचणी सांगितल्या आहेत त्या अडचणी खरंच अडचणी आहेत का केवळ सरकार अडचणी आहेत असं सांगून वेळ नेहमी मागून जास्त घेत नाही? त्याला धरूनच असं म्हणतो की GR काढणं जेवढ्या लवकर शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा अभ्यास काय सांगतो? GR काढू शकता तुम्ही? कुठल्याही कायदा तज्ज्ञाला आणि घटना तज्ज्ञांना विचारू शकता. कोणत्याही मोठ्या लॉयरला आपण विचारू शकता. जर
विधानसभा नसेल तर त्या काळात एखादा वटहुकूम काढायचा असेल तर पर्याय म्हणून काय तर राज्यपाल महोदयांचे परवानगी घेऊन आपण एखादा निर्णयाचं सर्क्युलर काढू शकता। हे घटनेला धरून हे कायद्याच्या बाहेर नाही आणि हा सर्वता अधिकार राज्य सरकारचा आहे। आपला काय विषय होता की आता 4 दिवसांची तुम्ही मुदत दिली, मुदतीतला 1 दिवस संपलेला आहे, त्यांनी अडचणी सांगितलेल्या आहेत, अशा कोणत्या अडचणी जी सातत्यानं मुदत मागितली जाते? त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांचं आहे, तरी ती आज आम्ही सोडवलं। एक त्यांची दुसरी अडचण काय आहे तीही आम्ही सोडवली। त्यांना आम्ही घटना तज्ज्ञ सुद्धा द्यायला तयार आहे, कायदा तज्ज्ञ सुद्धा द्यायला तयार आहे, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अभ्यासक द्यायला तयार आहेत, राज्य मागासवर्ग ओबीसी आयोगाचे अभ्यासक द्यायला तयार आहेत। त्यांना जिथं जिथं अडचण येते 4 दिवसाच्या नंतर त्यांना ती उभा राहू नये म्हणून 4 दिवसाच्या आत त्यांनी उभा करायला पाहिजे ही सगळी यंत्रणा। पण आम्हीच ही यंत्रणा त्यांना उभा करून द्यायला लागलो। याचा अर्थ असा आहे की प्रामाणिकपणानं आम्हाला गोरगरिबांना द्यायचं आहे आणि प्रामाणिकपणाने हे आंदोलन चालवायचं आहे। याच्यात जर आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही मुद्दाम त्यांचा 4 दिवसाचा वेळ हुकू दिला असता आणि विनाकारण वेगळे वेगळे प्रश्न विचारत बसलो असतो। आम्हाला हे करून घ्यायचं आहे, त्यामुळं त्यांना काही अडचण नाही, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही। मराठा 83 क्रमांकाप्रमाणे बसू शकतो। दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे, 2000चा GR आहे, तो जशाल तसा तुम्ही लागू करू शकता। तिसरं मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात या। तर अंतरवाली सराटी या ठिकाणाहून सुरू असलेल्या पत्रकार परिषदेचं आपण थेट प्रक्षेपण पाहिलेलं आहे आणि सरकारची भूमिका, सरकारला आपण आणखी पुरावे देण्यास तयार असल्याचं जरांगे पाटील यांनी आता पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तर वेळ झालेली आहे, या बातमीपत्रामध्ये इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।